केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अतिशय महत्त्वाकांक्षी अशी जल जीवन मिशन योजना त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्या ठिकाणी होते। या योजनेमध्ये 60% निधी हा महाराष्ट्र राज्य सरकारचा आणि 40% निधी हा केंद्र सरकारचा, अशा पद्धतीची ही योजना त्या ठिकाणी डिझाईन केलेली होती। परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये आपला बुलढाणा जिल्हा सुद्धा समाविष्ट आहे, या जिल्ह्यामध्ये सदर योजना 2024 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश असताना सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी यांची अनास्था, त्यांचा हलगर्जीपणा, त्याचबरोबर कंत्राटदारांचा त्या ठिकाणी बेफिक्रीपणा, यामुळे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभरासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये पूर्ण करण्यात आली नाही। त्यामुळे केंद्र सरकारने त्यांचा स्वहिस्सा 40% निधी देण्यास त्या ठिकाणी स्पष्ट नकार दिलेला आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कंत्राटदार हे अडचणीत सापडले आहेत। वस्तुस्थिती अशी आहे की राज्य सरकारचा 60% निधी हे कंत्राटदार त्या ठिकाणी खर्च करून बसले आहेत। या कंत्राटदारापैकी काही लोक थोडे नशीबवान राहिले की त्यांनी राजकीय पाठबळामुळे त्या ठिकाणी बिलं काढून घेतले, कामच केले नाही। परंतु बरेचसे कंत्राटदार असे आहेत की त्यांनी हा निधी खर्च करून अर्धवट पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी तयार केल्या आहेत। गावोगावी टाक्या त्या ठिकाणी बांधून तयार आहेत। त्यानंतर जलशुद्धीकरणाचे जे काही प्रकल्प आहेत ते अर्ध्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेले आहेत। म्हणजे एकूणच जलजीवन मिशन अंतर्गत ज्या काही पाणी पुरवठा योजना आहेत त्या आज रोजी भग्नावस्थेत त्या ठिकाणी पडलेल्या आहेत। मी बुलढाणा या ठिकाणी मुख्य अभियंता पाणी पुरवठा श्री चव्हाण साहेब यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी या सगळ्या गोष्टीत हे जे कंत्राटदार आहेत हे त्या ठिकाणी इनोसंट आहेत, निरागस आहेत। कारण आज कंत्राटदारांचे जवळपास बुलढाणा जिल्ह्यामध्ये 136 कोटी त्या ठिकाणी देणे बाकी आहे, थकीत आहे। आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जलजीवनमधील पाणी पुरवठा पूर्णत्वास नेण्यासाठी कमीत कमी 365 करोड रुपये, 350 करोड रुपयाच्या आसपास निधीची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। म्हणजे एकूण 500 कोटीचा निधी हा केंद्र सरकारने किंवा केंद्र सरकार जर त्या ठिकाणी हा निधी देत नसेल तर राज्य सरकारने हा निधी उपलब्ध करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खासदार, मंत्री, आमदार, पालकमंत्री वगैरे या सगळ्या लोकांनी या जलजीवन मिशनकडे जाणून बुजून त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आहे। कारण जलजीवन मिशन प्रत्येक गावामध्ये 3.5, 4, 5 कोटीच्या एस्टिमेट प्रमाणे त्या ठिकाणी हे काम आहेत। त्यामुळे आमदारा खासदाराच्या जवळचे याच लोकांनी हे ठेके घेऊन त्या ठिकाणी कामं सुरू केले होते। परंतु आता एवढा मोठा निधी, 500 करोड रुपयाचा निधी त्या ठिकाणी राज्य सरकारने द्यावा अशी राज्य सरकारची सुद्धा आर्थिक स्थिती त्या ठिकाणी नाही आहे। लाडक्या बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये त्या ठिकाणी खणखणाट आहे। परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला त्या ठिकाणी निधी अभावी हरताळ फासल्या जात आहे। गावोगावी या टाक्यांच्या रूपाने जे काही या योजनेचे थडगे आहेत किंवा त्याला आपण या सर्व यंत्रणेची अनास्था जी दररोज गावातील, ग्रामीण भागातील लोक त्या ठिकाणी पाहत आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या राजकीय कारकिर्दीवर त्या ठिकाणी होत आहे। मी तर असं म्हणेल की माझ्या मेहकर तालुक्यामध्ये डॉक्टर संजय रायमुणकर यांना पडण्याचं मुख्य कारण म्हणजे जलजीवन मिशन। कारण प्रत्येक गावामध्ये ह्या अशा ज्या टाक्या आहेत किंवा मग अशा ज्या पाईपलाईन आहेत अर्धवट पडलेल्या आहेत, याच्यामुळे
कुठंतरी आमदाराचं त्या ठिकाणी आपल्या गावावर आपल्या योजनेवर त्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे किंवा मग आमदारा खासदाराच्या जवळच्या लोकांनी हे ठेके घेतले आणि याच्यामध्ये पैसे खाल्ले असा समज होऊन त्याचा परिणाम डॉक्टर रायमुलकर साहेब यांच्या पडण्यावर आणि त्यांच्या निवडणुकीवर झालेला आहे। मी या ठिकाणी पुनश्च एकदा मी केलेल्या ज्या तक्रारी आहेत जलजीवन मिशनच्या जवळपास मेहकर तालुक्यातील प्रत्येक गावाची तक्रार मी त्या ठिकाणी केली आहे, परंतु मला आज वस्तुस्थिती अशी माहीत पडली की याच्यामध्ये वरून निधीच नसल्यामुळे हे कंत्राटदार त्या ठिकाणी हवाल दिला आहे। बऱ्याचशा कंत्राटदारांनी आपलं दिवाळ काढलं, काही कंत्राटदार हे बुलढाणा जिल्ह्यातून त्या ठिकाणी पळून गेले आणि काही लोक सध्या अशा अवस्थेत आहेत की गावातील लोकांचा दबाव हा त्यांच्यावर येत असल्यामुळे ते मानसिक तणावातून त्या ठिकाणी जात आहेत। बरेचसे वाहतूकदार आहेत, बरेचसे मजूर आहेत, त्यानंतर हे कंत्राटदार आहेत, यांच्यावर सध्या उपासमारीची पाळी त्या ठिकाणी आलेली आहे आणि काही कंत्राटदार हे आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत त्या ठिकाणी आहेत। मी या ठिकाणी बुलढाणा जिल्हाधिकारी साहेब किरण पाटील यांच्याकडे एक निवेदन देऊन राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी की एकतर त्यांच्याकडे असलेला स्वहिस्सा केंद्र सरकारने त्या ठिकाणी द्यावा किंवा राज्य सरकारने बुलढाणा जिल्ह्यासाठी 500 करोड रुपये त्या ठिकाणी द्यावे, जेणेकरून या कंत्राटदारांचं 135-36 करोड रुपये देणं होईल आणि ह्या योजना त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि बुलढाण्याच्या सर्व तालुक्यामध्ये सर्व नागरिकांना, सर्व महिलांना शुद्ध, स्वच्छ आणि घरपोच नळपोच पाणी त्या ठिकाणी मिळेल। मी अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार हे 500 करोड रुपये त्या ठिकाणी आपल्या बुलढाणा जिल्ह्याला देतील आणि त्यासाठी पाणी पुरवठा मंत्री, त्यानंतर आपले ग्रामविकास मंत्री, वित्तमंत्री अजितदादा आणि स्वतः फडणवीस साहेब यांना मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन निवेदन देणार आहे आणि या 500 करोड रुपयाची मागणी त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यासाठी मी करणार आहे। धन्यवाद।